रुग्णालयांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस सरसावले। रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। आजपासूनच विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास पदस्पर्श दर्शन सुरू। आषाढी यात्रेच्या निमित्तानं मंदिर समितीचा महत्त्वाचा निर्णय। महायुतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंची शेरो शायरी, मैं अकेला ही चला था लेकिन लोग मिलते चले और कारवा बनता गया, असं म्हणत जोरदार फटकेबाजी। केंद्र सरकार येत्या 23 जुलैला अर्थसंकल्प सादर करणार। वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार। काँग्रेस ऍक्शन मोडवर। विधानसभेसाठी 288 मतदारसंघांमधल्या इच्छुकांचे 10 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवले। बंडखोरी टाळण्यासाठी हमीपत्र सुद्धा द्यावं लागणार। नागपुरात महिला काँग्रेसकडून भारत जोडो धर्मनिरपेक्ष यात्रा। धर्मनिरपेक्षतेचा संदेश देण्यासाठी यात्रा। कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं महिलांकडून अनोखं स्वागत। लाडली बहीण योजनेसाठी मानले सरकारचे आभार। अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बॉलमध्ये आढळली स्फोटकं। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अमरावतीमध्ये गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची आत्महत्या। संस्कृती वानखेडेच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट। पुणे शहर पोलीस भरतीवेळी एकाचा मृत्यू तर धावताना चक्कर येऊन पडला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच दगावला।